नमस्कार, मी क्षितिजा आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर व्हिडिओच्या टायटलवरून आणि व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला टॉपिक तर समजलंच असेल. तर मी आज खूप एक पर्सनल विषय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप विचार करत होते हा व्हिडिओ करू की नको आणि मग लक्षात आलं की माझ्या चॅनलवरती ऑलमोस्ट 95% माझा जो ऑडियन्स आहे तर तो फिमेल ऑडियन्स आहे, लेडीज आहेत. तर माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत तर ज्यांना माझे एक्सपिरियन्स थ्रू नवीन वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या शिकायला मिळते आणि त्याचमुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो मी करते. तर मी संपूर्ण माझा डिलिव्हरीचा जो काही एक्सपिरियन्स होता तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्कीच त्याच्यामधून जे काही मी केलं किंवा माझ्याकडून जे काही मिस्टेक्स झाल्या तर ते तुम्ही किंवा तुमचे जे काही फ्रेंड्स रिलेटिव्स वगैरे असतील तर ते अवॉइड करू शकतात. त्यामुळे जे कोण प्रेग्नेंट, स्पेशली जे कोण प्रेग्नेंट मैत्रिणी तुमच्या असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांना हा व्हिडिओ जो असेल तर तो नक्की शेअर करा. तर आणि अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये भरपूर जणांचा होता की मी लास्ट टाईम 2-3 व्हिडिओजमध्ये किंवा पोस्ट थ्रूसुद्धा सांगितलं होतं बेबी बॉय झालेला आहे की बेबी गर्ल झालेली आहे, बट अजून तुमचे क्वेश्चन्स येतात तर ते पण मी तुम्हाला सांगेन. तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही माझी 3री प्रेग्नन्सी होती, 3rd प्रेग्नन्सी होती आणि ऑलमोस्ट गिरीजा आता 3 वर्षाची आहे, राशी 2 वर्षाची आहे आणि आता हे जे बाळ आहे तर ते आता जन्मलं आहे. तर खूप लगेच जे काही डिलिव्हरीचा फेज होता तर तो आला. तर आय थिंक हा पण डिसिजन मी खूप विचार करून घेतला होता. काही लोकांना वाटेल की इतक्या लवकर किंवा बाळांचा हाल होत आहे असे मला भरपूर हे पण आले होते, तुमचे मेसेजेस पण आले होते. बट मी जो डिसिजन घेतला होता ना तर तो खूप मी विचार करून घेतला होता आणि त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओज असेल तर तो मी नक्कीच बनवेन. तर माझे तुमचे भरपूर जणांचे प्रश्न होते. तर माझे तिन्ही जे डिलिव्हरी आहे तर ते तिन्हीच्या तिन्ही नॉर्मल डिलिव्हरी आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही डिलिव्हरी जी आहेत तर त्या आर्टिफिशियल टॅबलेट थ्रू पेन इंड्यूस करून तिन्ही पण डिलिव्हरी ज्या आहेत तर त्या झालेल्या आहेत. म्हणजे असं कधीच नाही झालं की त्रास होतोय आणि मग आम्ही दवाखान्यात गेलो आणि त्यानंतर डिलिव्हरी झालं. असं तिन्ही केसमध्ये पण नाही झालं. म्हणजे हां, बेबीच्या केसमध्ये आता 3ऱ्या बेबीच्या केसमध्ये थोडंफार तसं झालं पण एक्झॅक्ट तसं काहीच नाही झालं. तर गिरिजाच्या वेळेला सुद्धा सेम मी ऑलमोस्ट दुपारी, म्हणजे डॉक्टरनी मला आदल्या दिवशी सांगितलं होतं की उद्या ॲडमिट करूयात आपण आणि मग मी दुपारी साधारण 11-12च्या आसपास ॲडमिट झाले होते आणि रात्री 2:16 गिरिजा जे आहे तर ते झाले होते. राशीच्या वेळेला पण मी सेम सकाळी लवकर गेले होते, 7 वाजता मी ॲडमिट झाले होते दवाखान्यात आणि त्यानंतर राशी जी आहे तर ती साधारण 11 वाजता सकाळी राशी झाली होती. आणि आता 3rd बेबीच्या वेळेला मला थोडंसं त्रास होत होता, म्हणजे मेडिकल इश्यूज इन द सेन्स माझ्या एका चुकीमुळे मेडिकल इश्यूज मला आले होते आणि तसं झालं नसतं, इतकं हेक्टिक 1 महिना आमच्या लाईफमध्ये आला नसता, पण माझी चूक होती तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर काय झालं होतं मी सांगते तुम्हाला. तर डिलिव्हरीच्या आधी मला थोडंसं म्हणजे असं लो फील होत होतं किंवा डाऊन फील होतं, जे की या दोघींच्या बाबतीत होत नव्हतं. येस, आता भरपूर लोक म्हणतात की मुलगा असेल तर त्रास होतो, म्हणजे प्रेग्नेन्सी थ्रूआउट प्रेग्नेन्सी त्रास होतो, बट मला असा काही मेजर त्रास कधीच या तिघांच्या वेळेला सुद्धा कधीच नव्हता झाला. मी माझे जे काही नॉर्मल रुटीन होतं तुमच्यासोबत तर सगळंच मी शेअर करत होते, मी फुल ॲक्टिव्ह होते म्हणजे कामामध्ये वगैरे. बट लास्ट काही दिवस होते ना मला खूप त्रास व्हायचा, म्हणजे जळजळायचं, जेवणच जायचं नाही, अजिबात मला जेवण जात नव्हतं. तरीसुद्धा मी बेबी आहे पोटामध्ये त्यामुळे थोडं जे आहे ते मी खात होते, बट स्टील मला खूप त्रास होत होता. म्हणजे वॉमिटिंग एक्झॅक्टली नाही, बट खूप असं काही वेगळंच होत होतं, जळजळ मळमळ असं काहीतरी होत होतं. मग असं वाटायचं की बेबीला केस असतील म्हणून त्रास होतो आहे असं वाटत होतं. आणि मग त्यानंतर अचानक मला ताप वगैरे, फिवर वगैरे पण यायला लागला. मग थोडंसं मला मॅनेज करायला पॉसिबल होत नव्हतं, तर त्यासाठी मी गावी गेले, म्हणजे मम्मीकडे गेले. तर 4 दिवस मी तिकडे निवांत राहिले गावी आणि त्यानंतर मग मी मिस्टरांना बोलले की नाही, मला जरा वेगळाच काहीतरी त्रास होतो आहे आणि आपण डॉक्टरांकडे चेकअपला जाऊया. तसंही आम्ही या दोघींच्या वेळेला सुद्धा अगदी 4-4 दिवसातून, म्हणजे 9th मंथमध्ये ना अगदी 4-4 दिवसातून जे आहे तर ते आम्ही सारखं चेकअपसाठी जात होतो, सो दॅट काही कॉम्प्लिकेशन्स यायला नको, कारण आपल्याला काही गोष्टी असतात तर त्या माहिती नसतात. तर त्यासाठी आम्ही चेकअपसाठी गेलो. चेकअपला गेल्यानंतर मी 2 वेळा चेकअपला गेले. पहिल्यांदा चेकअपला गेल्यानंतर डॉक्टर बोलले की काहीतरी गोड खा, मग बेबी आले, म्हणजे बेबी मुवमेंट्स जे होते ना तर ते 9th मंथमध्ये अगदीच कमी झाले होते. तर मग डॉक्टर म्हटले गोड काहीतरी खाऊयात, किंवा तिथे मग त्यांनी गेल्यावर ते टेस्ट केली आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर ना घरात काहीच बेबी मुवमेंट्स होत नव्हते आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर बाळ ना हलायला लागायचं. मग मी म्हणायचे असं का करते, घरामध्ये तर हालत नाही आणि दवाखान्यामध्ये गेल्यावर कसं काय हा हालतोय. तर असं वेगवेगळं काहीतरी वाटायचं. मग नंतर वाटायचं पुन्हा नॉर्मल आहे, बट तसं मला पुन्हा झालं. मग मी नेक्स्ट टाईम पण दवाखान्यात गेले ना, मग तेव्हा डॉक्टर म्हटले की आपण एक स्कॅन करूयात आता
अल्ट्रास्कॅन जो होता तर तो करूयात, सो दॅट बेबी मुवमेंट्स किंवा बाळाचं व्यवस्थित स्कॅनिंग होईल की बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आम्ही स्कॅनिंगला गेलो, जवळच आहे तिथून स्कॅनिंग सेंटर, तर लगेचच त्याच दिवशी इमिजिएटली आम्ही स्कॅनला गेलो. तिकडे पण स्कॅनला नंबर लावायचे असतात, अर्जंट चालत नाही, बट स्टील डॉक्टरनी कॉल करून तिकडे इन्फॉर्म केलं होतं, त्यामुळे आम्हाला अर्जंटमध्ये घेतलं लगेच त्याच दिवशी त्याच वेळी. स्कॅनिंग झाल्यानंतर लक्षात आलं की बाळाला थोडंफार इन्फेक्शन झालेलं आहे आणि पायाला बाळाच्या थोडीशी सूज झाली होती. तर असं सांगितल्यानंतर मग तिकडून स्कॅनिंग सेंटरमधून माझा जे काही डॉक्टर होते तर त्यांनासुद्धा तो रिपोर्ट गेला. मग डॉक्टरनी मला लगेच बोलवून घेतला आणि डॉक्टर बोलले की आपण डिलिव्हरी जी आहे तर ती करूयात, लगेचच करूयात. तर लगेच म्हटले तुम्ही घरी जा, फ्रेशअप व्हा, तुमचं सगळं मटेरियल घ्या, सामान घ्या डिलिव्हरीचं आणि लगेच तुम्ही ॲडमिट व्हा. तर काहीच तयारी नव्हती, कारण 24 जूनची डेट होती, 24 जून, आणि माझी डिलिव्हरी झाली 30 मेला, म्हणजे ऑलमोस्ट ना 20-22 दिवसाचा गॅप असा होता. मग काहीच तयारी नव्हती, काय कपडे वगैरे बाळाचे काहीच काढले नव्हते. मग आम्ही जस्ट घरी आलो, फास्ट सगळं जेवढं होतं, जेवढं लागतं आहे इनिशियल स्टेजला तेवढं सगळं आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही मग दवाखान्यामध्ये गेलो. म्हणजे बाळाचे कपडे वगैरे पण आम्ही फार कमीच घेतले होते, कारण काहीच काढलंच नव्हतं मी. आणि मग आम्ही दवाखान्यात दुपारी मी झोपले थोडा वेळ घरी येऊन, आणि 1-2 तासाची झोप घेतली आणि मग मी डिलिव्हरीला गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर जे काही फॉर्मॅलिटीज असतात, पेपर फॉर्मॅलिटीज जे काही करतात, तर पेपर फॉर्मॅलिटीजमध्ये डॉक्टरनी ह्या वेळेला, दोन्ही वेळेला लास्ट डिलिव्हरीजमध्ये नव्हतं घेतलं माझ्याकडून सिझेरियन करायला लागेल असं, बट या वेळेला डॉक्टरनी घेतलं लिहून जे फॉर्मॅलिटीज, पेपर फॉर्मॅट, मिस्टरांकडून सही घेतली की आम्ही या डिलिव्हरीला नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा करू शकतो किंवा जर गरज पडली तर सिझेरियनसुद्धा करावं लागेल, म्हणजे बाळाच्या कंडिशनवरती. बाळाचे हार्टबीट्स वगैरे आपण कसं कंटिन्यू डॉक्टर जे असतील तर ते मॉनिटर करत असतात, त्यामुळे जर बाळ दमलं थकलं तर सिझेरियन जे असेल तर ते करावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. सोबतच बाळाला इन्फेक्शन आहे, पायाला थोडी सूज आहे, हे पण त्या रिपोर्ट्समध्ये आलं होतं. तर त्यामुळे डॉक्टर थोडेसं म्हणजे काय करायचं नॉर्मल की हे असं थोडंसं चिंतित होतं. बट ते जो दवाखाना आहे ना तर तो नॉर्मल स्पेशलिस्ट आहे. मोस्टली डॉक्टर जसे पैसे खाऊ डॉक्टर नाही आहेत, त्यामुळे डॉक्टर जे होतं ते नॉर्मल डिलिव्हरीलाच वेट करतात. कारण गिरिजाच्या वेळेला मला लेबर इंड्यूस केला होता 11-12 वाजता आणि रात्री 2-2:15 वाजता डिलिव्हरी झाली होती. त्यामुळे भरपूर ठिकाणी म्हणतात ना की 1 तास वाट बघितली, 2 तास वाट बघितली, त्यानंतर लगेच मग सिझेरियनला घेतात. तर तसं काहीच नाही करत आहे डॉक्टर. छान निवांत जे काही ट्रीटमेंट असेल तर ते व्यवस्थित अगदी करतात. तर मग ह्या बेबीच्या वेळेला पण काय झालं, बरोबर मी गेले दवाखान्यामध्ये गेले आणि त्यानंतर मला म्हणजे 11 वाजता त्यांनी सकाळी 11 वाजता आदल्या दिवशी मी ॲडमिट झाले होते. आदल्या दिवशीपासून सगळं सलाईन वगैरे सगळं चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी करायची होती, त्यामुळे लेबर पेनचे टॅबलेट्स जे असतील तर ते मला द्यायला चालू केले. आणि मला 2 डिलिव्हरींचा एक्सपिरियन्स होता. आय नो तो पिरियड ना एका आईसाठी, एका स्त्रीसाठी खूप असा, म्हणजे तो जो वेळ असतो ना, थोडासा वेळ असतो तो खूप भयानक असतो. आणि एकदा का बेबी झालं ना की जगातल्या सगळं जे काही टेन्शन असतं तर ते विसरलं जातं आणि सगळं लक्ष फक्त आणि फक्त बेबीकडे जाते. काय दुखतं आहे, काय खुपतं आहे, काही कुठल्या आईच्या लक्षात राहत नाही. फक्त आणि फक्त बेबी व्यवस्थित असेल ना तर आई एकदम ठणठणी होते. तर त्यावेळी पण तसंच झालं. माझं 11 वाजता मला लेबर पेनचे टॅबलेट्स होते तर ते द्यायला चालू केले. आणि त्यांचं म्हणजे असं की तुझी 3rd डिलिव्हरी आहे, त्यात लगेच तुझे डिलिव्हरीज झालेल्या आहेत, म्हणजे मागचे 2 डिलिव्हरीज लगेच झाले होते, तर त्यामुळे तुझी डिलिव्हरी लगेच होणार असं त्यांनी मला एक आश्वासन दिलं होतं. तर हे कुठेतरी मला छान पण वाटत होतं आणि खूप भीती पण वाटत होती. कितीही आपण स्ट्रॉंग असलो आणि कितीही आपण प्रिटेंड करतो आहे की मी स्ट्रॉंग आहे, बट स्टील कुठेतरी आपल्यामध्ये थोडंफार भीती वगैरे असतेच ना. आणि मोस्टली मला बाळाची भीती होती की काय इन्फेक्शन बाळाला नक्की झालेलं आहे, कारण डॉक्टरांनासुद्धा नक्की काय समजत नव्हतं. मग डॉक्टरांचं असंच होतं की बाळाला बाहेर येऊ दे, बाहेर आल्यानंतर आपण जर काही इन्फेक्शन झालं असेल तर बाळाला व्यवस्थित आपण NICUमध्ये ट्रीटमेंट जी होतं ते देऊ शकतो. पोटात काय झालं तर आपल्याला काहीच नाही कळणार, मग का मूव्हमेंट करत नाही आहे. आणि मग तसं त्यांनी सांगितलं 11 वाजता की असं तुला आता लेबर आपण इंड्यूस केलेलं आहे आणि पेन्स आल्यानंतर आपण ऑपरेशन थिएटरमध्ये काय करतात, लगेच शिफ्ट करतात. आणि त्यावेळी माझ्यासोबत ज्या नर्स होत्या ना तर त्या अगदीच म्हणजे मला बोलला की नाही अगं तुझी लगेचच डिलिव्हरी होणार, थोडं आहे असं. आणि मग ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावरती पण बेबीसाठी त्यांनी ट्रे किंवा सगळं जे काही सामान असतं तर लगेचच काढलं. मी म्हटलं की अजून आता जस्ट मला औषधं दिलेली आहेत, थोडे पेन्स मला चालू झाले आहेत आणि एवढी सगळी तयारी यांनी केली. मला पण असं वाटलं की खरंच का लगेच बेबी होईल,
पण तरीही ऑलमोस्ट 2 तासाचा लेबर पेनचा पिरियड जो होता तर तो घेतला. फर्स्ट हाफ जो होता म्हणजे पहिला 1 तास होता तर तो बिअरेबल पेन्स होते, म्हणजे जस्ट सुरू झाले होते. आणि त्यानंतर सेकंड हाफ जो होता ना तर तो थोडासा माझ्यासाठी डिफिकल्ट होता. आणि त्यात मेन म्हणजे काय झालं होतं, असं माझं ऑपरेशन थिएटर आणि अशी ऑपरेशन थिएटरच्या समोर बरोबर माझी रूम होती, बरोबर ऑपरेशन थिएटरच्या समोर. आणि माझ्यासोबत होती माझी आई, म्हणजे माझी आजी होती, आणि माझी मम्मी होती तर ती गिरिजा आणि राशीला घेऊन घरी होती. ती पण ऑन द वे होती, ती पण येत होती. आणि ऑलमोस्ट बाळ झालं तेव्हा ती पण आली होती. त्यामुळे माझे सगळे फॅमिली मेंबर्स नाशे बरोबर ऑपरेशन थिएटरच्या समोर रूम होती, त्यामुळे तिथेच थांबले होते. आणि मला भीती अशी की जर का मी असं म्हणजे लेबरमध्ये नाही का आपण त्रास होतो तर त्यामुळे आपण ओरडतो वगैरे, तर मी म्हटलं असं का मी जर ओरडले तर माझे फॅमिली मेंबर्स बाहेर उभे आहेत आणि त्यांना पण भीती वाटते. म्हणजे मला तर भीती वाटतीच आहे, पण मी जर असं स्वतःला त्रास करून घेतला किंवा मी जर ओरडले तर मग त्यांना पण भीती वाटेल. तर त्यामुळे मी माऊलींचं नाव घेतलं. मला ऑपरेशन थिएटरमधल्या मावशी होत्या किंवा नर्स होत्या तर ते सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह, कारण ऑलमोस्ट ओळखीचे झाले होते सगळे. त्यामुळे त्या पण म्हणत होत्या की तुझं जे काही श्रद्धास्थान आहे, ज्या काही देवाला तू मानतेस तर त्याचं नाव घे आणि हे कर, म्हणजे एकदाशी मला यातून मुक्त कर किंवा सोड असं म्हणून. आणि मग मी नाव घेतलं आणि लगेचच अर्ध्या तासामध्ये डिलिव्हरी जी आहे तर ती झाली. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास तरी लागले मला OTमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतर इकडे म्हणजे मोस्टली कसं असतं, डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही त्रास होत होता, जे काही लेबर्स होते ना ते एका झटक्यात असे नाहीसे होतात. म्हणजे बाळ बघितलं ना की काहीच सुचत नाही किंवा काहीच आठवत नाही, ते एक वेगळाच आनंद असतो. तर बाळ बघितल्यानंतर मी विचारलंही नव्हतं डॉक्टरना की मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे, मी काहीच विचारलं नव्हतं. जस्ट मी त्या बाळाकडे बघत होते. जे डॉक्टरनी माझ्यासमोर बाळ घेतलं होतं त्याचे अंबिकल कॉर्ड्स वगैरे सगळं कट करतील सगळं मी बघत होते व्यवस्थित. त्याला ट्रेमध्ये घेतलेलं ते सगळं मी बघितलं. आणि मग ऑलमोस्ट आय थिंक 2 किंवा 3 मिनिटांनंतर डॉक्टरनी सांगितलं की कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगा झालेला आहे. आणि यस, म्हणजे तर मुलगा झाला आहे किंवा मुलगी झाली आहे, काहीही झालं असतं तर ते माझं बाळ होतं. आणि एका आईला माहिती असतं की किती तुम्ही त्याच्या प्रेमात असताय तुमच्या बाळाच्या, की 9 महिने तुम्ही त्याला पोटात वाढवलेलं असतं. ते मेमरीज असतात तुमच्यासोबत तुमच्या बाळाच्या, आणि ते इतके असे म्हणजे वेगळे असतात ना, हे नाही. मग त्याच्यानंतर बेबी झाला. मग बेबीला तिकडे त्यांनी पेटीमध्ये, म्हणजे तिथं टेम्पररी पेटी असते तर तिकडे ठेवलं. त्या बाळाचे डॉक्टर वगैरे सगळेच आले होते. ते सगळे सिस्टम असतंच ना त्यांची, तर बाळाचे डॉक्टर पण आले होते. मग बाळाचे डॉक्टर बोलले, त्यांनी जे काही BCGचे इंजेक्शन्स वगैरे असतात तर ते दिलं वगैरे. पण बेबी व्यवस्थित क्राय करत नव्हतं. बेबी असं म्हणजे थोडंसं लो फील, म्हणजे दमल्यासारखं झालं होतं, तर ते व्यवस्थित क्राय करत नव्हतं. तर डॉक्टरनी आम्हाला सजेस्ट केलं की त्याला NICUमध्ये ठेवा, म्हणजे पेटीमध्ये ठेवा थोडक्यात. आणि पायाला सूज आली तर ती कशा कारणाने आली आहे तर ते थोडंसं आपण चेक करूयात आणि बाकी बाळाला ऑब्झर्वेशनच्या खाली ठेवूयात. मग लगेचच आता बाळाच्या बाबतीत आपण कुठलाही डिसिजन पोस्टपोन करू शकत नाही. तर लगेचच डिसिजन घेतला आणि बाळाला जर माझ्याकडे असं दिलं पण नाही, म्हणजे इतकं मला त्रास होत होता ना की माझ्याकडे असं दिलं पण नाही बाळाला. लगेचच तिथूनच त्यांची ॲम्ब्युलन्स आली NICUची, कारण बेबी केअर म्हटल्यावरती खूप नाजूक असतं. मग माझे मिस्टर बाळाला घेऊन गेले दवाखान्यात तिकडे NICUमध्ये, आणि मग तिकडे त्याला NICUमध्ये ठेवलं. NICU म्हणजे काय असतं, अशा पेट्या असतात, म्हणजे मी बघितलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. छोट्या बाळाला जे पेटीत ठेवतात ना तर त्या पेट्या असतात. मग तिकडे त्याचं हार्टबीट वगैरे सगळं मॉनिटर करतात. मग तिकडे सगळी सोय असते. बेबीला फीड वगैरे तिकडे नर्स असतात, सिस्टर असतात तर त्या पण करतात. डॉक्टर पण असतात तिकडे कंटिन्युअसली 24/7, तर त्या सगळं करतात. आपण बेबीसोबत थांबायचं नसतं. तर हे सगळ्या गोष्टी तिकडे होतात. पण तरीही माहीत नव्हतं की काय झालं आहे, जो नक्की मला काय झालं आहे किंवा बेबीला काय झालं हे काहीच कळत नव्हतं. मग NICUमध्ये गेल्यानंतर बाळाची तब्येत स्टेबल होती, बट स्टील त्या डॉक्टरनी आय डोंट नो का पण 2 दिवस ठेवावं लागेल असं म्हणून त्यांनी नेलं होतं बाळाला. बट 5वा दिवस आला तरी पण ते डिस्चार्ज देईनात. म्हणजे हा रिपोर्ट यायचा आहे, तो रिपोर्ट, म्हणजे उगाच विनाकारण कुठलेही रिपोर्ट्स ज्याची गरज नव्हती. कारण हार्टचे रिपोर्ट्स वगैरे काहीच गरज नव्हती, त्याला सूज होती पायाला, बट स्टील त्यांनी तसं केलं. आणि खूप हेक्टिक पिरियड होता तो. मी डिलिव्हरी माझी झाली होती, मला 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला माझ्या हॉस्पिटलमधून. आणि त्यावेळी मला डॉक्टरनी सांगितलं, ठीक आहे, लिटरली त्यावेळी 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज देताना
म्हणजे मला दवाखान्यात डिलिव्हरी झाल्यानंतर ना खूप पाय दुखत होते, भरपूर पाय दुखत होते माझी आजी होते तर ती कंटिन्युअसली रात्रीचं पाय दाबायची आणि मला असं म्हणजे भूक वगैरे लागायची, जेवण वगैरे मी खायचे असं काही नाही, बट पाय खूप दुखत होते आणि पोटात खूप दुखत होतं. मग सिस्टरना विचारलं, सिस्टरनी मला मेडिसिन्स दिले, टॅब्लेट्स दिले. ते बोलले की डिलिव्हरी आहे तुझी, लगेच डिलिव्हरी झाली म्हणून तुला त्रास होत असेल, पोटात वगैरे दुखत असेल. तर त्यांनी मला ते काय टॅब्लेट्स होते तर त्यांनी टॅब्लेट्स जे होते तर ते मी घेतले. आणि मग त्यानंतर बाळाचे डॉक्टर जे होते म्हणजे ज्या आमच्या बाळाला जिथे ॲडमिट केलं होतं ना, तर ते सेम डॉक्टर पुन्हा दुसऱ्या एका पेशंटच्या बेबीला बघायला आले होते. आणि मग त्यांच्याशी मी माझ्या बाळाच्याबद्दल डिस्कस करत होते की डिस्चार्ज कधी वगैरे काय, तिसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. आणि त्यावेळी त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये बघितलं आणि ते मला बोलले तुझे डोळे पिवळे झाले आहेत आणि तुला जॉन्डिस झाला आहे आणि जॉन्डिसचे सिम्टम्स दिसत आहेत, म्हणजे कावीळ, ते कावीळचे सिम्टम्स दिसत आहे. आणि मग म्हटलं अरे बापरे, हे आणि काय नवीन टेन्शन. आणि मग तिथून पुढे पुन्हा कावीळची टेस्ट केली तर रिपोर्ट्स पॉझिटिव्ह होते. माझा स्कोर जो होता कावीळचा तो 5.99 होता, म्हणजे 5.99, जो की 1.5च्या आत असावा लागतो, तर तो एवढा होता. आणि हात वगैरे पण त्यांना पिवळे दिसत होते. आणि डिलिव्हरी रूममध्ये थोडासा अंधार वगैरे असा होता ना, म्हणजे मला जी रूम दिली होती तिकडे थोडा असा अंधार किंवा मी लाईट वगैरे जास्त लावत नव्हतो, तर त्यामुळे ते आमच्या लक्षात नाही आलं कोणाच्या. बट त्या डॉक्टरनी व्यवस्थित ते ओळखलं. मग मला तिकडून डिस्चार्ज द्यायला तयार नाही डॉक्टर, का तर कावीळ झाली आहे आणि नवीन मॉमी आहे, त्यामुळे प्रतिकारशक्ती जी असते तर ती कमी असते. मग त्यानंतर जे आहे तर ते मला त्यांनी एक जो दुसऱ्या दवाखान्याचा ॲड्रेस दिला आणि तिकडे जाऊन ॲडमिट करायला सांगितलं, लिटरली ॲडमिट करायला सांगितलं. म्हणजे या दवाखान्यातून उठायचं आणि त्या दवाखान्यात जाऊन झोपायचं. मग त्या दवाखान्यात गेल्यानंतर मी तिकडची कंडिशन बघितली आणि तिकडे एक असं म्हणजे मॅटर्निटी किंवा असं म्हणजे मदर्स असं काय नव्हतं तिथे, सगळे इन जनरल सगळ्या पेशंट्स, सगळ्या एजचे पेशंट्स होते. त्या हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्यावरती मला इतकी भीती वाटायला लागली ना, मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की मी इकडे ट्रीटमेंट घेणार नाही आणि मी ॲडमिट होणार नाही, मला जे काही करायचं होतं ते मला घरी न्या आणि जे काही ट्रीटमेंट माझी करायची असेल तर ती मला रूममध्ये करा, मी इकडे ॲडमिट नाहीच होणार. तर असं सांगितल्यानंतर त्यांना पण टेन्शन आलं. मी म्हटलं माझी कावीळ 15 दिवसात बरी व्हायची असेल तर इथे जर मला ॲडमिट केलं ना तर मला महिना लागेल म्हटलं रिकवर करायला, कारण मी मेंटली स्टेबल नाही आहे इथे या दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यासाठी. मग त्यांनी पण थोडासा विचार केला आणि मग मी नाहीच म्हटल्यावरती त्यांनी मला घरी घेऊन आले. बट घरी येता येता एक फॅमिली डॉक्टर आहेत आमचे, तर तिकडे आम्ही गेलो आणि मग तिथून आम्ही आलो तर ते बोलले की सलाईन्स लावायला लागतील. तर लिटरली मला सकाळी 2 सलाईन्स आणि रात्री 2, म्हणजे मी बाळतीन होते बट स्टील मी सकाळी उठायचे, जायचे सलाईन लावायला 11च्या आसपास. मग सलाईन लावून झाली की मग मी तिकडून बेबीकडे जायचे. ऑलमोस्ट 10 किलोमीटर आहे ते डिस्टन्स. बेबीकडे जायचे. मग बेबीला म्हणजे तशी काही गरज नव्हती, तिकडे सिस्टर किंवा नर्स असतील तर सगळं बेबी फीड वगैरे देत होत्या, पण माझं मन म्हणजे राहत नव्हतं, माझं बाळ तिकडे आहे, बाळ तिकडे आहे. मग जितका वेळ होतं फीड कंटिन्युअसली असतं, म्हणजे दुपारी सकाळी 9 वाजता, दुपारी 12 वाजता, 3 वाजता, 6 वाजता, 9 वाजता, असं 3-3 तासाने ते बेबीजना सगळ्या फीड द्यायचे. मग त्याने सांगितलं होतं जर तुम्हाला फिडिंग करायचं असेल बेबीला तर तुम्ही बरोबर 3-3 तासाच्या त्या गॅपने कधीही या आणि मग तुम्ही तुमच्या बेबीला फीड करू शकता. बट फॉर्म्युला मिल्क, ठीक आहे, ब्रेस्ट मिल्क आपण देऊ शकत नाही. आणि त्यात मला भीती होती, म्हणजे मला कावीळ झाली आणि दुधातून बाळाला कावीळ होऊ शकतं असं मला वाटत होतं. दोन्ही बाळाच्या डॉक्टरनी सांगितलं होतं की तसं काही नाही होत, तुम्ही बेबीला ब्रेस्टफीड करू शकता. बट पेटीत होतं ना तो, त्याला सगळं असं म्हणजे ते वायर्स वगैरे किंवा हार्टबीट्स वगैरे चेक करण्यासाठी ते लावलं होतं, त्यामुळे त्याला ब्रेस्टफीडला खाली घेताच येत नव्हतं. त्यामुळे फॉर्म्युला मिल्क जे आहे तर ते वाटीतून, चमचा वाटीतून आपण त्याला देऊ शकतो आणि फक्त एकच कोणतरी आत जाऊ शकतो. ते पण पूर्ण पॅक होऊन जायचं, म्हणजे तुमचा गाऊन असतो, वरती केसाला हे असतं, चप्पल्स त्यांचे असतात, काहीच आपलं आत घेऊन जायचं नाही, कारण दुसरे बेबीज पण असतात, मग इन्फेक्शन वगैरे बाहेरचं काहीतरी आत जाऊ शकतं. आणि खूप बेबीज छोटे, म्हणजे माझा बाळ 2 किलो 900 ग्रॅमचा होता, ऑलमोस्ट 3 किलोचा होता. पण तिकडे असून असे पण बेबीज होते जे अगदी 1600 ग्रॅम, म्हणजे 1 किलो 600 ग्रॅम किंवा 1.5 किलोचे, 2 किलोचे, असे एकदम छोटे छोटे होते. त्यामुळे तिकडे ते रिस्क अजिबात काहीच नाही घेत. आणि मग त्यामुळे मी बेबीला पूर्ण किट वगैरे घालून जायचे, म्हणजे माझी सलाईन करायची. मग त्यानंतर बेबीच्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि बेबीला फीड करायचं. जितका टाईम जाता येईल तितका टाईम मी जायचा प्रयत्न करायचे, कारण ते पण 10 किलोमीटर होतं आणि मिस्टरांना पण ते खूप हेक्टिक व्हायचं, मला कंटिन्युअसली दवाखान्यात न्यायचं, बेबीला तिकडे. मग तसं आम्ही 2 दिवस जे आहे तर ते केलं, म्हणजे सकाळ संध्याकाळ आम्ही बाळासाठी फीड करायला पुन्हा तिकडे बाळाच्या दवाखान्यात जात होतो. माझे सलाईन्स कंटिन्युअसली चालू होते. माझा अंग किंवा चेहरा तर असा फुगायचा, डोळे वगैरे अगदी सुजायचे, कारण सकाळी 2 सलाईन्स, रात्री 2 सलाईन्स. आणि त्यानंतर एक 8 दिवसाने आम्ही पुन्हा टेस्ट केली तरीसुद्धा कावीळ कमी झाली नव्हती. मग त्यानंतर एकाने सांगितलं की आयुर्वेदिक औषध असतं कावीळसाठी, म्हणजे एक
हे असतं झाडपाला असतो, तर ते खायचं असतं. तर ते आयुर्वेदिक औषध आपण घरात नाही तयार करायचं, आमचं इथे आहेत. तर मग मी तिकडे गेले आयुर्वेदिक औषध घ्यायला. आणि मग आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर माझे जे डोळे होते ना तर पूर्ण पिवळे दिसत होते, चेहरा पण पिवळा दिसत होता. आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर 3 दिवसातच मला रिझल्ट होता तो दिसला आणि माझी कावीळ गेली. माझ्यानंतर गिरिजाला पण कावीळ झाली, पण आम्ही गिरिजाच्या बाबतीत तसं केलं नाही. डॉक्टरचे औषधं चालू ठेवले, सोबतच आयुर्वेदिक औषध तिला पण दिलं आणि तिची कावीळ ऑलमोस्ट एका आठवड्यात गेली. एका आठवड्यात ती बॅक टू नॉर्मल खायला पण लागली. तिचे पिवळपणा जो डोळा होता तर ते सगळं गेलं. मी बिलीव्ह नव्हते करत. मी म्हटलं मला 1 महिना लागला रिकवर व्हायला, कारण मी आयुर्वेदिक औषध लवकर नाही घेतलं, नंतर घेतलं. तर ते पण औषध कुठून घेत आहे तर ते थोडंसं चेक करून घ्या. तर हे होतं. आता मेन सगळ्यात रिझन जे मी मिस्टेक केली ती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मला भरपूर वेगवेगळे डिशेस खायची हे होत होती. तुमचे पण भरपूर कॉमेंट्स येत होते की बाहेरचं काही खाऊ नकोस, बाहेरचं काही खाऊ नकोस. तरी पण मी ऑलमोस्ट भरपूर झोमॅटोवरून मागवायचे किंवा काही खायची इच्छा झाली की आम्ही चौघं पण गाडीत बसायचो आणि लगेच बाहेर जायचो, मग काहीही खायचो. आणि मग त्यावेळी बाहेरचं पाणी वगैरे असेल ना तर ते बाधत आहे. आणि मोस्टली आता पावसाळ्यामध्ये ना जर काही तुम्ही अनकुक्ड खाता, जसं की मी सँडविच वगैरे पण खाल्ल्यात, मग ती चटणी वगैरे असते ना, मग त्याच्यामध्ये पाणी जे असतं ना तर ते गरम होऊन नाही येत. जसं की आपण आता रोल वगैरे खातोय तर पनीर वगैरे असेल तर ते गरम होऊन येतं, त्यामुळे जरी पाण्यामध्ये काही आजार असतील तरी ते निघून जातात वॉटर हीट झाल्यामुळे. पण असं अनकुक्ड जर आपण काय खातोय, सँडविच वगैरे असं काय असेल तर ते खातोय ना, तर मग त्याच्यापासून पाण्यात तर थ्रू जे आजार असतील ना तर ते होऊ शकतात. मी सँडविच पण खाल्ले होते आणि भरपूर काय काय मी खाल्लं होतं. मग नंतर लक्षात आलं की आपण बाहेरचं खायला नको हवं होतं. बाहेरचं आपण गोष्टी खाल्ल्या तर त्यामुळे मला, बेबीला आणि त्यामुळे ओव्हरऑल पूर्ण फॅमिलीला इतका त्रास झाला ना. माझं दवाखाना, बाळाचा दवाखाना, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला फेस करायला लागल्या. आणि माझी तब्येत तुम्ही ऑलमोस्ट बघितलं असाल तर आता बॅक टू नॉर्मल आहे. गिरिजाच्या वेळेला, राशीच्या वेळेला मी 10 महिने अशीच गोल घुमट होते. म्हणजे माझी तब्येत अशी काही फारशी नाही आहे, बट स्टील डिलिव्हरीमध्ये जे काही वेट गेन झालेलं होतं ना तर ते आहे असंच होतं 10 महिन्यापर्यंत. आणि ह्या बाळाच्या वेळेला ना अगदीच वेट कमी झालं. आता तुम्हाला दिसतंय माझं पूर्ण वेट कमी झालं आहे आणि बॅक टू नॉर्मल जसे मी पहिला होते तर तशीच झालेली आहे. बट आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बेबीजकडे लक्ष द्यावं लागतं, स्वतःकडे पण लक्ष द्यावं लागतं. येस, माझ्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं, बट ओव्हरऑल ॲट द एंड बोलतात ना की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या, बॅक टू नॉर्मल झाल्या. तर हेच माझी कळकळीची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर स्पेशली तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बाहेरचं काहीही खाऊ नका. कितीही इच्छा झाली ना तर ते घरी बनवा, स्वतः बनवा आणि गरम पाणी प्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे जुने लोक सांगतात ना की डिलिव्हरी झाल्यानंतर पत्त्यातलंच जेवण खायचं. तर डॉक्टर मोस्टली सगळे सांगतात की सगळं खा, म्हणजे काहीच प्रॉब्लेम होत नाही, मसालेदार खा, हे खा ते खा, पण तसं काहीच खायचं नसतं. डिलिव्हरी झाल्यानंतर आपले जे शरीर असतं, आपली जी बॉडी असते तर आपली प्रतिकारशक्ती जी असते ना तर ती कमी असते. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी 1 महिन्यापर्यंत, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी म्हणा किंवा बेबीसाठी म्हणा, 1 महिन्यापर्यंत तरी किमान पूर्ण पथ्य, म्हणजे अगदी तिखट नाही, मसाला नाही, चपाती पण नाही खायची, तेलकट भाकरीच खायची. तर भाकरी, वरण, भात, तर या गोष्टी तुम्ही करू शकताय. मला थोडी कावीळ होती तर त्यामुळे मला तूप वगैरे किंवा तेलकट किंवा डिंकाचे लाडू वगैरे अजिबात चालत नव्हतं. तुपकट तेलकट कावीळमध्ये काहीच नाही झालं, तर त्यामुळे मला ते थोडंसं खायला नाही मिळालं. तरी मी ड्रायफ्रूट्स तसेच खात होते. त्यामध्ये पण बदाम कमी खायचा, कारण बदामामध्ये सुद्धा ऑइल असतं, ते ऑइल जनरेट करतं ना. तर हे सगळं असं पथ्य वगैरे सगळं होतं. तर एक चूक माझी होती जे की बाहेर खाण्याची होती, तर ती मला इतकी महागात पडली. आणि मग आता मिस्टरांनी मला सांगितलं आहे जर का झोमॅटोवरून कोण आलं दारात ऑर्डर करायला तर तू पण आहेस आणि तो झोमॅटोवाला पण आहे. त्यामुळे आता मी काहीच नाही, ॲक्च्युली ॲप पण अनइन्स्टॉल करून ठेवला आहे आता झोमॅटोचा. आणि जे काय असेल तर ते आम्ही घरीच आता करतो आहे. आत्ता तर सध्या मम्मीच करते. आणि लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक काकी आहेत स्वयंपाकासाठी, तर नेक्स्ट वीकपासून मे बी त्या येतील. तर चव वगैरे कशी असते तर ते बघूच, आणि जर छान वाटली तर आपण त्यांना कंटिन्यू ठेवू. कारण सकाळी उठल्यानंतर ना नाश्ता वगैरे आम्हाला म्हणजे मला तर पहिल्यापासून सवय आहे की पहिला रिफ्रेश करायचं, स्वतःला खायचं काहीतरी, आणि मग काय असेल ते कितीही काम द्या मग ते मी करायला तयार आहे. गिरीजाचे बाबा पण उठतात, म्हणजे माझे मिस्टर पण उठतात सकाळी लवकर, ते पण नाश्ता करतात.
सगळं घर साफ करतात, तर त्यांच्यावरती पण खूप रेस्पॉन्सिबिलिटी असते आणि बाळामुळे त्यांची पण झोप कधी कधी होते, कधी कधी नाही होत. बाळा रात्री उठतं, झोपते आणि राशी पण रात्री उठते, रडती, असं असतं. त्यामुळे त्यांच्यावरती पण इतकी रेस्पॉन्सिबिलिटी टाकून नाही चालत. त्यामुळे म्हटलं की थोडंसं जेवणासाठी काकी ज्या तर त्या आपण घेऊयात. हेल्प असेल तर ती आता घ्यावीच लागणार आहे इथून पुढे सुद्धा. तर आय होप तुम्हाला या म्हणजे व्लॉगमधून भरपूर गोष्टी समजल्या असतील की माझ्याकडून काय चूक झाली. तर जितके तुमचे प्रेग्नेंट मैत्रिणी असतील, तुमची बहीण असेल किंवा कोणी फॅमिली मेंबरमध्ये असतील, तर प्लीज त्यांना सांगा की बाहेरचं काहीही खाऊ नका. एक मिस्टेक आपल्या स्वतःला आणि आपल्या बाळाला खूप मेजर प्रॉब्लेम जो आहे तर तो देऊ शकते. तर होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ लेंदी झाला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. अजून एक तुमचा प्रश्न होता, मुलगा झालेला आहे की मुलगी झालेली आहे. तर मुलगा झालेला आहे आणि आज 30 तारीख आहे, मी व्लॉग शूट करते. आज 30 तारखेला बरोबर बाळाला 1 महिना पूर्ण होतो आहे. लवकरच बाळाचं बारसं पण आपण करतो आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर त्याचेसुद्धा व्लॉग्स जे असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अजून तुमचे हे होते कॉमेंट्स होते सिम्टम्स बेबी बॉयचे आणि गर्लचे, कारण मी दोन्ही सिम्टम्स जे आहेत तर ते अनुभवलेले आहेत. तर ते मी सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत एका नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.